आज आपण बनवणार आहोत कढी तडका। खूप चवीला छान अशी रेसिपी लागते, नक्की ट्राय करा। बघा, साहित्य लागणार आहे लाल सुक्या मिरच्या, खुडून घेतलेला लसूण, कढीपत्ता, चिरलेली कोथिंबीर, मेथी दाणे, मोहरी, जिरं आणि हिंग। एकीकडे मी बेसन पीठ आणि ताक घेतलेलं आहे। आता आपल्याला बेसन पिठामध्ये थोडंसं ताक ॲड करून त्याच्या गुठळ्या फोडून एक बॅटर बनवून ठेवायचं आहे। थोडंसं सैलसर मिश्रण करायचं आहे त्याचं व्यवस्थित। आता मी सगळ्या गुठळ्या फोडून घेणार आहे हाताच्या साहाय्याने। बघा, तयार आहे आपलं हे मिश्रण। मला थोडं घट्ट वाटत आहे, मी अजून त्यामध्ये ताक सोडत आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हे थोडंसं सैलसर मिश्रण झालं म्हणजे पॅनमध्ये आपल्याला लगेच ओतायला इझी जाईल। बघा, आता पॅन गरम झालेला आहे। पॅनमध्ये आपण तेल ॲड करणार आहोत। आता तेल जरासं गरम झालं की फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला जिरं, मोहरी आणि मेथी दाणे होते ते ॲड करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे मंद आचेवर। त्याला छान तडतडलं की आपण खुडून घेतलेला लसूण ॲड करणार आहोत। आता व्यवस्थित पिंकिश ब्राऊन कलर आला की त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या ॲड करणार आहोत। आता व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये कढीपत्त्याची पाने ॲड करत आहे मी आणि नंतर हिंग आणि हळद ॲड करणार आहोत। हिंगाचा सुगंध खूप घरभर दरवळतो, खूप चवीला छानही लागतो आणि पोटालाही चांगला असतो हिंग। आता आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं बेसन पिठाचं आणि ताकाचं ते ॲड करणार आहोत तडक्यामध्ये। बघा किती सुंदर दिसतंय। आता उर्वरित ताक मी त्यामध्ये घालून घेत आहे। तुम्हाला हवं त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही करू शकता हे। बघा, आता व्यवस्थित त्याला उकळी यायला ठेवायचं आहे आणि वरून मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला याला आणि छान अशी उकळी काढायची आहे। बघा, जशी जशी उकळी येईल याला तसं तसं ते घट्टसर बनत जातं। बघा, नक्की करा तुम्ही कढी तडका, खूप चवीला छान लागतो आणि झटपट होणार आहे। मिक्सरचीही गरज नाही, कशाचीही गरज नाही। बघा, उकळी येत आहे आणि जो तडका आहे कढी तडका आपला तो मस्त असा घट्टसर बनत आहे। भाताबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही। तर झालेली आहे आपली कढी तडका मस्त। आता वरून मी कोथिंबीर ॲड करत आहे चिरलेली। बघा, अशा प्रकारे आता याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे आणि वाफ येऊ द्यायची आहे। बघा, तयार आहे आपला कढी तडका। आवडेल तर लाईक आणि सबस्क्राईब